कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो विके सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय. बरं जर हा रूल डावलला गेला आणि जर विमान लँड झालं नाही तर लँड करण्याचा प्रयत्न केला त्याला जबाबदार कोण आहे? खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं का चुकून दिलं गेलं? माळी परिवार आहे त्यांना एक आलेला फोन, तो आहे VSRचा जो वकील आहे त्यांनी त्यांना फोन केला, त्यातला छोटासा पार्ट फक्त त्या ठिकाणी आम्ही देत आहोत, वाजवा. दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है. अगर वो पुणे चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्स वाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टन ने प्लेन ठोक दिया. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो विके सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे. आता हा रिपोर्ट आहे, हा सॅटेलाइट रिपोर्ट असतो, हा आपल्या त्या ठिकाणी मिळतोच. पुणे विमानतळ हद्द 55 नॉटिकल माइल्स असते आणि बारामती हे 44 मध्ये येतं. तर आमचा प्रश्न आहे, पुण्याली या विमानाला बारामतीकडे जायला परवानगी कशी दिली ATCला, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मुंबईवाल्यांनी टेक ऑफ कसं करून दिलं हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलं पाहिजे, नाहीतर AIBली हे बघायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये बघितलं नाही, फक्त सांगितलंय ही विजिबिलिटी होती, जी विजिबिलिटी 5000 मीटरपेक्षा कमी होती, जी अलाउड नाहीये. पुढं आता दोन्ही पायलट बारामती विमानतळावर लँडिंग म्हणजे ह्याचा अनुभव होता. दोन्ही पायलट म्हणजे पाठक पायलट पण आणि तो जो कपूर होता, या दोघांना या विमानतळाबद्दलची त्या ठिकाणी सगळी माहिती होती की कसं लँड होणार आहे, 29 नंबर कुठला, 11 नंबर कुठला. काही लोक म्हणतात त्यांना काहीच माहित नव्हतं, पहिल्यांदाच त्या एअरपोर्टवर ते चालले होते, असे नाही. या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी ते अनेक वेळा हे तिथं लँड झालेले आहेत. पुढं आता फ्लाईट रूल्समध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा श्री YSR रेड्डींचा ऍक्सिडेंट झाला 2009ला, त्यावेळी एक कमिटी, त्यागी कमिटी फॉर्म झाली होती. त्या त्यागी कमिटीने सांगितलं होतं की कॅप्टनली कुठल्याही परिस्थितीमध्ये विजिबिलिटी नसेल तर लँड करायचं नाही, VIP ट्रॅव्हल करत असेल तर. आता हे सांगितलंय, हा रूल आहे, नियम आहे आणि तो नियम त्या ठिकाणी असताना सुद्धा हे विमान लँड करण्यात आलं. हा तो रूल आहे. बरं जर हा रूल डावलला गेला आणि जर विमान लँड झालं नाही तर लँड करण्याचा प्रयत्न केला तर ह्याला जबाबदार कोण आहे? Civil Aviation Department of the state government shall ensure compliance of all DGCA requirements and instructions contained in the circular when charting aircraft for VIP state government operations. आता मी जे म्हणतोय की एरो नावाचा जो ग्रुप आहे, त्या एरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट याचे सर्व अधिकारी त्या एरो नावाच्या ग्रुपमध्ये आहे, जिथं अजितदादांचे PA सुद्धा तिथं होते. म्हणून आम्ही म्हणतोय की एरो या कंपनीवर सुद्धा FIR तिथं झाला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सर्व अधिकारी, ते अधिकारी कोण यांची नावं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणा, त्यांची जबाबदारी काय होती ही इथं त्या ठिकाणी होते. म्हणून त्या अनुषंगाने FIR मध्ये त्या अधिकाऱ्यांचं नाव पण घ्या आणि एरो जे विमान देणारी कंपनी आहे, VSR घेणारी कंपनी, त्या कंपनीवर सुद्धा FIR झाला पाहिजे, त्याचं ते कारण आहे. पुढं आता अंडर लॉगिंग ऑफ द एअरक्राफ्ट फ्लाइंग आवर्स ह्याच्यामध्ये बघा 4915 हे 2 ते 2.5 वर्षामध्ये तेवढं त्याचं फ्लाइंग झालं होतं. म्हणजे 23 मार्च 2025 हे आहे 4700. म्हणजे जनरली आपण बघितलं तर एका वर्षामध्ये 2000 तास होतात. आता रिपोर्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये गल्लत बघा, 25 मध्ये फक्त 250 तास, म्हणजे अख्ख्या वर्षामध्ये त्याच्या आधी 2000 चाललं आणि 250, म्हणजे ह्यालाच आपण म्हणतो की अंडर लॉगिंग हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होतं. आणि 5000 जर त्याची लाईफ होती विमानाच्या इंजिनची तर 8000 तासाहून अधिक ते तिथं त्या इंजिनचा त्याच्यामध्ये वापर झाला होता. आणि त्यामुळे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं का चुकून दिलं गेलं असा आमचा प्रश्न आहे. ह्याला जर मार्ग काढायचा असेल तर हनीवेल नावाची इंजिनची कंपनी, त्याला आपल्याला पत्र लिहावं लागेल आणि त्यांच्याकडनं ही माहिती घ्यावी लागेल. आता अंडरलॉक का केलं जातं? आता समजा तुमची एखादी गाडी आहे, ती तुम्हाला विकायची आहे, त्याचा जर तुम्ही तिथं स्पीडामीटरवरनं काढलं तर त्याच्यामध्ये तुम्ही 500 किलोमीटर चालवली असली तरी स्पीडामीटरमध्ये जर जेव्हा वायर काढायच्या आधी 100 असेल तर ते आयुष्यभर 100च राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला विकताना, म्हणजे विमान विकताना नाही तर गाडी विकताना, स्पीडामीटरमध्ये जेवढं आहे तेवढ्या पद्धतीनेच त्या विमानाची व्हॅल्यू ही राहणार आहे. त्यानंतर ह्या कंपनीचे 2च विमान आहेत,
बाकी सगळे इन्व्हेस्टर आहे. मग इन्व्हेस्टरली त्याच्यामध्ये विमान जर ठेवलं असेल तर त्यांना सांगताना हेच सांगणार, विमान कमी चाललं, धंदा कमी झाला म्हणून तुम्हाला कमी पैसे त्या ठिकाणी दिले जाणार, असंही कदाचित त्याच्यामध्ये असू शकतं. त्यामुळे अंडर लॉगिंग हे केलं जातं. पण जर्नी लॉगबुक याच्यामध्ये पायलट हा कधी पण काय बघतो, खरं लॉगिंग झालं पाहिजे. म्हणजे मी समजा 100 तास चालवलं तर माझं 100 तास झालं पाहिजे. त्यामुळे पायलटचं लॉगिंग हे इंजिनचं लॉगिंग, विमानाचं लॉगिंग आणि एअरपोर्ट अथॉरिटीचं लॉगिंग ह्याचं जर सगळ्यांनी मॅच केलं तर ह्याच्यामधून VSR कंपनी कसा गोंधळ घालायची आणि आपली DGCA त्याला कसं सपोर्ट करायचे हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होईल पुढं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.